देखील खेळताना पाहायला मिळतोय. डबल स्पोर्ट्स आरवली संघ म्हणजेच आजचे संघ देखील तगडेच आहेत, यात काही शंका नाहीये. या स्पर्धेदरम्यान 8 षटकांच्या मॅचेस असतील, त्यामध्ये 2 षटके ही पॉवर प्लेची असतील. त्यामध्ये एक पॉवर प्ले जो रेग्युलर असणार आहे आणि त्यानंतर दुसरा पॉवर प्ले आहे तो बॅटिंग टीमसाठी असणार आहे. त्यामध्ये आपण 3 ते 6 षटकामध्ये कधी पॉवर प्ले घेऊ शकता. पहिले 2 कंपल्सरी. पहिले 2 ओव्हरी कंपल्सरी पॉवर प्ले असतील. त्यानंतर 3 ते 6 मध्ये आपण कोणताही या क्षणी पॉवर प्ले घेऊ शकता. 5व्या षटकापर्यंत घेतला नाही तर 6वं षटक हे ऑटोमॅटिकली पॉवर प्लेचं असेल, बॅटिंग पॉवर प्लेचं असेल. पाहायचंय पहिला षटक टाकण्यासाठी आजच्या दिवसाची सुरुवात कोण करते. पहिला चेंडू बॅक टू द बॉलर हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न केला जातोय. सावध दाखवले पहिल्या चेंडूवरती. पहिला चेंडू चांगल्या रीतीने खेळून काढला. बॅटिंगसाठी आपल्याला कोट्या सर ते देखील पाहायला मिळतात. चांगले खेळाडू आहेत आणि आयोजनामध्ये देखील त्यांचा हातखंड राहिला सातत्याने. कोट्या राणे सर त्यांच्या साथीला आपल्याला पाहायला मिळतात, ते म्हणजेच राहुल. फुल टॉस होता त्याच्यावरती इतिपत्र नेचर चांगल्या प्रकारे खेळून काढल्या. हलक्या हाताने पुश केल्या कव्हर पॉईंटला. तोपर्यंत सिंगल आल्या. सिंगलने इतिपत्र धावसंख्येचं खातं ओपन केलं जाते. पहिला चेंडू हलक्या हाताने बॅक टू द बॉलर केला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती कव्हर पॉईंटला म्हणजेच फटके आहेत या खेळाडूकडे, ते फटके दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. सिद्धेश परब कोलंदाच्या अटॅकवरती पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. ओहो चांगला चेंडू टो क्रशिंग यॉर्कर इथे मात्र पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी. तिसरा चेंडू अप्रतिम टाकला गेला. कालच्या दिवसामध्ये अशाच प्रकारे गोलंदाजी प्रतीक डिचोलकरने देखील केली होती. चांगली गोलंदाजी केली होती. टो क्रशिंग यॉर्करसाठी तो देखील स्पेशलिस्ट होता कालच्या दिवसामध्ये. त्याने देखील प्रभावी कामगिरी केली आणि त्याच प्रकारची त्याच धाटणीची इतिमत्र गोलंदाजी सध्याच्या घडीला सिद्धेश परब. ओहो चांगला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. त्यानंतर इथे जर पाहायला गेलं तर कव्हर्सला इथे मात्र फटका केला शॉर्ट कव्हरला. तोपर्यंत सिंगल येते. थोडंसं विकेट जर पाहायला गेलं तर दमट आहे आणि त्याचमुळे चेंडू प्रॉपर बॅटवरती येत नाही येत, त्यामुळे वेळ घेण्याचा प्रयत्न केला जातोय. म्हणजेच कुठेतरी जर पाहायला गेलं तर प्लॅनिंगनुसार मैदानाच्या आतमध्ये उतरलेत, कारण का घरचाच संघ आहे. त्यांना माहिती आहे क्लायमेट कसं आहे, कशा प्रकारे चेंडू बॅटवरती येणार. हो फुल टॉस होता. मिड विकेटला फटका केलाय. सिंगल तोपर्यंत ऍड होते. डीपला प्रोटेक्शन आहे. डबलचा विचार केला होता परंतु त्यानंतर क्षेत्ररक्षण पाहिलं चांगलं झालंय आणि त्याचमुळे तो डबलचा विचार थांबवला. सिंगलवरतीच प्राधान्य दिलं. धावसंख्या वाढतीये. धावसंख्या आतापर्यंत 3 धावा दफलकावरती लागलेत. चेंडू किती झालेत हे देखील पाहावं लागेल. 5 मध्ये 3 म्हणजे चांगली गोलंदाजी. पहिलं षटक आहे आणि या पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते. हो या चेंडूवरती फटका चांगला केला आणि त्यानंतर बॉल चाललाय मिड विकेटच्या डोक्यावरून. षटकार 6 धावांसाठी. आणि राहुलने जर सलग 3 षटकार मारले तर अंसिका स्पोर्ट्सचे ओनर यांच्याकडून किसनजी मामलेकर सर यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपये कॅश प्राइज असेल. फक्त राहुलसाठी असेल हे बक्षीस. पहिला तर आलाय त्याच्या बॅट मधून, अजून 2 आले, सलगचे 2 आले तर निश्चितच त्याचा फायदा त्याला होणार आहे.
अजित परब गोलंदाजीसाठी दुसऱ्या षटकासाठी तो देखील आलाय. पहिल्या षटकामध्ये धावा बनवले गेलेत 9. पहिले षटक चांगल्या प्रकारे हातावलं होतं सिद्धेश परबने आणि पहिल्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती तो षटकार देखील आपण पाहिला. चांगला फटका आत्मविश्वासाने तो फटका केला. त्याला माहिती होतं की इथे क्षेत्ररक्षक 30 या सर्कलमध्ये आपण इथे बेधुंद बॅटिंग करू शकतो आणि तेच केलं इथे राहुलने. बेधुंद बॅटिंग करत असताना तो षटकार. ओहो, राऊंडी विकेटने मारा केलाय आणि त्यानंतर सिंगलचा प्रयत्न केला गेला. या जोडीने जर 30 धावांची पार्टनरशिप केली तर प्रीतमजी शिरोडकर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल या जोडीसाठी. ओहो, चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला जातोय. त्यानंतर जर पाहायला गेलं तर समोरच्या दिशेने हा फटका भेदायचा होता लॉंग ऑफ ला, परंतु भेदता आला नाहीये. थोडंसं जर पाहायला गेलं तर कार्पेटच्या साहाय्याने फटका केला. आउटफील्ड थोडीशी खराब आणि त्याचमुळे सिंगल धावफलकावरती ऍड होते. धावसंख्येचं टोटल वाढतंय. धावसंख्या आतापर्यंत जर पाहायला गेली तर 10 धावा म्हणजे डबल डिजिट मध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ओहो, निश्चितच चांगला चेंडू आणि प्रभाकर जी राऊत सर यांच्याकडून देखील बक्षीस आलंय. जर या खेळाडूने म्हणजेच राहुलने जर अर्धशतकीय खेळ केली तर दोघांपैकी कोणी केली तरी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल प्रभाकर सर यांच्या माध्यमातून. प्रभाकरजी राहुल सर यांच्या माध्यमातून एक कॅश प्राइज असेल आपल्याला. आज बक्षिसांची खैरात, कारण का घरच्याच मैदानावरती खेळत आहेत सर्व खेळाडू आणि आज घरच्या प्रेक्षकांना खुश करायचं. ओहो, या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर कव्हरच्या ओढून फटका खेळायचा होता. मिस टाइम स्ट्रोक चूक केली ते मात्र कव्हर आणि कव्हर पॉइंटच्या मध्ये असणाऱ्या क्षेत्ररक्षकाने आणि त्यानंतर जेच सोडला. धावा इथे मात्र दोन संघाच्या खात्यामध्ये ऍड झाले. तर आपण संधी कोणाला देत आहे? ज्या खेळाडूंनी आपली आक्रमकतेने सुरुवात केली राहुलला पण एक संधी देत आहे. म्हणजेच धावांचा पाऊस आज जरूर पाडला जाईल, कारण का या संघाकडे ताकदवर फलंदाज आहेत. ओहो, या चेंडूवरती फटका इथे मात्र केलाय जरूर. हा आलाय का षटकार? हो, आलाय षटकार. अप्रतिम वार केलाय षटकारासाठी हा. आक्रमकता दाखवत. लोवर फुल टॉस एक पाऊल पुढे टाकलं आणि त्यानंतर पंचांकडे अपील देखील केली आहे. अपील फेटाळली गेली आणि याचबरोबर दुसऱ्या षटकाची देखील सांगता झाली. फुलटॉस सुद्धा आणि थोडंसं नाराज देखील असतील, कारण की याच चेंडूवरती एक पाऊल पुढे देखील टाकलं होतं. त्या बॉल पर्यंत पोहोचायचं देखील होते, पोहोचले नाहीयेत चांगल्या प्रकारे. थोडंसं धीम्या गतीने टाकला होता हा चेंडू लोवर फुलटॉस आणि म्हणूनच ते प्रॉपर टायमिंग नव्हतं. 2 षटकाची सांगता आणि या 2 षटकामध्ये धावा आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 18. पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये 9, म्हणजेच सरासरीला मेंटेन राखण्यामध्ये यश आले. पाहायचंय उर्वरित येणाऱ्या 6 षटकामध्ये कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल, कशा प्रकारे कमबॅक कोणाच्या माध्यमातून केलं जाईल, हे देखील आपल्याला पाहायचंय. तोपर्यंत सुमधुर संगीताकडे जाऊया, लगेचच येऊया. गोलंदाजी मार्कवरती प्रसाद बेरे, अजून एक दर्जेदार गोलंदाज, युवा टॅलेंटेड गोलंदाज तो देखील आहे. चर्चा यांच्या देखील नावाची सातत्याने होत असताना पाहायला मिळते. ग्रामीण पटलावरती सक्सेस अचीव तर केले. आज देखील पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करायचं आणि त्यासाठी तो देखील सज्ज झालाय. परंतु त्याच्या विरोधात गोट्या राणे, ज्यांनी कित्येक मैदान गाजवलेत आपल्या प्रतिभाशाली खेळाच्या जोरावरती, असं एक उपमाचं पान ते देखील मैदानाच्या आतमध्ये. गोट्या राणे स्ट्राईक वरती.
हो, बॅट चालकीशी काढा आणि त्यानंतर एक डॉट चेंडू आलाय. थोडंसं जर पाहायला गेलं तर चेंडू धीम्या गतीने येतोय आणि बॉलपर्यंत पोहोचत देखील नाहीयेत आणि म्हणूनच तो फटका जो आहे तो लांबणीवरचा फटका खेळण्याचा प्रयत्न थोडासा आडव्या बॅटने खेळायचा होता. परंतु आपल्याला बॉलपर्यंत पोहोचावं लागेल. ती पायांची मूव्हमेंट महत्त्वाची आहे. ती पायांच्या मूव्हमेंटमध्ये ती जादू ती महत्त्वाची आहे. कारण का पायांची मूव्हमेंट नसेल तर आपण ते फटके खेळू शकत नाही. हो, या चेंडूवरती अप्रतिम टायमिंग, प्रॉपर टायमिंग आणि त्यानंतर लाजवाब षटकार देखील पाहायला मिळतोय. स्टेट डाऊन द ग्राउंड षटकार टीजे. शॉर्ट पिच मध्ये चेंडू त्याच्यावरती आक्रमण केलंय. त्यानंतर जर पाहायला गेलं तर स्क्वेअर लेग फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिझर मध्ये फटका डीपला प्रोटेक्शन सिंगल तोपर्यंत ऍड झाली आहे. चांगली बॅटिंग करतात पहा. हेच कॅल्क्युलेशन क्रिकेट देखील आहे. एक षटकार आला त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली. धावसंख्या आतापर्यंत जर पाहायला गेली तर 25 या आकड्यावरती 25 धावा दफलकावरती जर आपण 30 धावांची पार्टनरशिप केली तरी देखील ₹500 कॅश प्राइज आहे. प्रीतमजी शिरोडकर यांच्या माध्यमातून एक कॅश प्राइज असणार आहे. हो, खराब चेंडू टाकला होता. त्या चेंडूवरती इतिमत्र जर पाहायला गेलं तर टॅप करण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर सिंगल आले कव्हरच्या दिशेने. सिंगल आल्यानंतर पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट होते. खोट्या राणे आपल्याला ते देखील स्ट्राईक वरती पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग करतात. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 4 चेंडू आतापर्यंत झालेत. अजून देखील 2 चेंडू बाकी असणार आहेत या षटकातील. ओहो, निश्चितच चांगला चेंडू धीम्या गतीने येतोय हा चेंडू. थोडस जर पाहायला गेलं तर वातावरण दमट आहे आणि त्याचमुळे चेंडू जे आहे ते बॅटवरती बॉलपर्यंत जे आहेत बॉल आहे जो आहे तो बॅटपर्यंत चांगला पोहोचत नाहीये आणि याचमुळे जर पाहायला गेलं तर ते फटके जे आहेत ते सजवता येत नाही आहेत. आपल्याला पोचावं लागेल. धीम्या गतीने येत आहेत तर आपल्याला ऍडजस्टमेंट ही करावीच लागेल. ऍडजस्टमेंट महत्वाची आहे आपल्याला. शॉर्ट पिच मध्ये चेंडू थोडस लोड झालाय. त्यानंतर रनआउटची संधी आहे. ओहो, काय घडलंय हे देखील पाहावं लागेल आणि तिसऱ्या पंचांकडे दावा घेतला जातोय. तिसऱ्या पंचाचा निर्णय येईल तोपर्यंत दागदुग वाढते. इट्स नॉट आउट. इथे जी धाव आहे ती पूर्ण केली गेली म्हणजेच सिंगल धावफलकावरती ऍड होते. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 28वा धावफलकावरती लागलेत. चांगला स्टार्ट दिलाय. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना 28वा सॉरी तिसऱ्या षटकाचा खेळ संपुष्ट झालाय आणि या 3 षटकामध्ये 28 म्हणजे आपण कुठेतरी 9.5 प्लसच्या सरासरीने आपण डावा बनवतोय. कुठेतरी सरासरी वाढवावी लागेल कारण का अपोजिट संघ हा देखील तेवढ्याच ताकदीचा संघ आहे आणि तो प्लॅनिंग नुसार उतरलाय. आपल्याला ते प्लॅनिंग पाहायला मिळते. पहा प्रत्येक गोलंदाजाचा सिच्युएशन नुसार वापर त्यांनी केलाय आणि ते करत असताना निश्चितच क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालं. ज्या प्रकारे गोलंदाज आपल्या स्ट्रेंथ वरती गोलंदाजी करतायत त्यानुसार क्षेत्ररक्षण देखील सजवलंय. हे देखील महत्वाचं आहे. पहा जर पाहायला गेलं तर बॅकवर्ड स्क्वेअर एक बॅकवर्ड पॉइंटला इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. फ्लाइंग स्लीपला एक क्षेत्ररक्षक तैनात केला. त्यानंतर फाईनला एक क्षेत्ररक्षक तैनात केला. डीप स्क्वेअर लेग रिझर मध्ये देखील एक क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक त्यानंतर डीप मिड विकेटला देखील एक क्षेत्ररक्षक तैनात केला. म्हणजे चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं इथे मात्र. शॉर्ट पिच मध्ये चेंडू हलक्या हाताने खेळून काढले. त्यानंतर स्क्वेअर रिझर मध्ये फटका सिंगल येते. डबलचा विचार केला होता परंतु दुसऱ्या धावेला नकार दिला. आता कुठेतरी थोडंसं आक्रमकता दाखवावी लागेल कारण का आपल्याकडे 10 विकेट अजून देखील बाकी आहेत आणि इथून एक चांगलं टोटल 8 षटकांची मॅच आहे तर आपल्याला 80 प्लस धावांचा विचार करावा लागेल कारण का
सकाळच्या सत्रामध्ये तेवढं धावा बनवणं सोपं नाही आहे. थोडंसं दव आहे मैदानावरती, ते दमट खेळपट्टी झाली आहे आणि त्याचमुळे आपल्याला कुठेतरी जर पाहायला गेलं तर 80+ विचार करावा लागेल. जसजशी विकेट जी आहे ती रखरखत्या उन्हामध्ये कडक होत जाईल, त्यानंतर बॅटिंग मधून धावा येतील. ओहो, शॉर्ट पिच मध्ये चेंडू, त्याच्यावरती आक्रमण, मिड विकेटला फटका, डीपला प्रोटेक्शन, सिंगल येते तोपर्यंत. सिंगल आल्यानंतर धावसंख्या वाढतीये. धावसंख्या आतापर्यंत 30 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. प्रीतमजी शिरोडकर यांच्या माध्यमातून जे 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे ते लागू झालं. निश्चितच 500 रुपये या दोन्ही खेळाडूंनी आपल्या खात्यामध्ये जमा केलेत. ओहो, फुल टॉस आहे. बॅकवर्ड स्क्वेअर क्रीजर मध्ये फटका केला, डीपला प्रोटेक्शन देण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यानंतर सिंगल फलकावरती ऍड होते. आता आक्रमकता दाखवावी देखील लागेल आपल्याला, कारण का जर पाहायला गेलं तर अपोजिट संघ निश्चितच चांगली कामगिरी करतोय, क्षेत्ररक्षण जबरदस्त होतोय, आपल्याला ते कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न करतायत. अशा वेळेला आपली मेंटॅलिटी ही थोडीशी वेगळी असणं गरजेचं आहे. आपला ए प्लॅन फसलाय तर बी प्लॅन आपण एक्झिक्यूट करणं देखील गरजेचं आहे, कारण काय तुम्ही प्लॅनिंग सक्सेसफुल होता. ओहो, निश्चितच जर पाहायला गेलं तर धीम्या गतीने टाकला, या चेंडूवरती रनआउटची संधी आहे. विकेट येईल का? हो, विकेट आली आहे. गोट्या राणे बॅक टू द पेवलेन. आपल्या संघासाठी ते योगदान छोटस का होईना योगदान दिलंय, माघारी परतलेत. डीजे हॅलो हॅलो. या दोन्ही खेळाडूंनी जर पार्टनरशिप केली तर प्रीतम शिरोडकर यांच्या माध्यमातून 500 रुपये कॅश प्राइज असेल, 1000 रुपये कॅश प्राइज असेल. पार्टनरशिप 50 धावांची होणं गरजेचं आहे. या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून टीम पार्टनर आपल्याला पाहायला मिळतात. गजानन सूर्याची, ओहो, डान्सिंग डाऊन द विकेट, फटका सजवायचा होता. त्यानंतर एक डॉट चेंडू देखील आलाय, चांगली गोलंदाजी होती. आणि याच बरोबर जर पाहायला गेलं तर 4 षटकांचा खेळ संपुष्ट झालाय आणि या 4 षटकामध्ये बनवले गेलेत 31 धावा फलकावरती. म्हणजे या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा आलेत. जिथे आपल्याला चढता क्रम लावायचा आहे तिथे आपण उतरत्या क्रमावरती जात आहे, म्हणजेच आपल्याला रोखलं जात आहे. हे देखील ध्यानात ठेवावं लागेल आणि रणनीती आहे, युद्ध नीती आहे, ती बदलावी लागेल. सुमधुर संगीत ऐकूया, मॅच कडे येऊया. रेडी टीमच्या कोणत्याही खेळाडूने जर अर्धशतक फलकावरती लागलं तर प्रभाकर सर यांच्या माध्यमातून प्रभाकरजी राहुल सर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. निश्चितच आज गाव एकत्रित आलाय आणि आज या संघासाठी ती प्रार्थना देखील केली जाते. आज विजय गुलाल उधळायचा आहे आपल्याला, आपल्या गावातील प्रेक्षकांसाठी त्यांना एक सुखद आनंद देण्यासाठी आपल्याला कुठेतरी लढावं देखील लागेल. आणि संकट मोचक गजानन सूर्याजी कित्येक वेळेला लढले देखील, संकट मोचकाची भूमिका कित्येक वेळेला बजावली या व्यक्तिमत्वाने. आतापर्यंत 10 अर्धशतक या खेळाडूच्या नावावरती, असा हा दर्जेदार खेळाडू, या रेडी गावचा अभिमान, शान म्हणून देखील ओळखलं जातं आणि रेडी गाव ओळखलं जातो पर्यटनासाठी.
हो याच चेंडूवरती जर पाहायला गेलं तर कार्पेच्या साह्याने मिड विकेटला फटका, डीपला प्रोटेक्शन, सिंगल डबलचा विचार केलाय, रनआउटची संधी आणि विकेट आली आहे. जावं लागतं राहुलला. बॅक टू द पेवलेन. रेड गणपती मंदिराचे ट्रस्टी विनायकजी राहुल सर कांबळे सर, सॉरी माफ करा, विनायकजी कांबळे सर यांचं देखील आगमन झालंय. सर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आज जर पाहायला गेलं तर मान्यवर कक्षेमध्ये रेलसेल पाहायला मिळते सातत्याने, कारण का आज रेडीगावच्या याच संघाची मॅच देखील आहे आणि त्याचमुळे आज गाव पूर्णपणे उपस्थिती दर्शवताना आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळते. ग्लेन फर्नांडिस नॉन स्ट्राइक इन वरती. ओहो फटका, मिड विकेटला फटका केला जातोय. डीपला प्रोटेक्शन, चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करता येतं. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. संकेत याच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला तो स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. चांगले क्षेत्ररक्षण देखील करतोय. आजच्या दिवसामध्ये प्रभावी कामगिरी केली. पहा मगचा जो विकेट होता त्यामध्ये याचा एफर्ट आपल्याला चांगल्या रीतीने पाहायला मिळाला. फेकी चांगली केली आणि म्हणूनच कुठेतरी ती महत्वाची विकेट राहुलची देखील आली. इथे जर पाहायला गेलं तर ग्लेन कित्येक मैदान या युवा खेळाडूंनी गाजवली. कित्येक मैदानावरती आपलं अधिराज्य दाखवलं. एक युवा टॅलेंटेड खेळाडू म्हणून या रेडी गावातून तयार झाला हा खेळाडू. ओहो या चेंडूवरती आल्या आल्या दाखवला आपला तडाखा. वाह का फटका केलाय. मनमुराद बॅटिंग, षटकार 6 धावांसाठी. थँक्यू डीजे. सध्याच्या घडीला ग्लेन फर्नांडिस सांगतोय, सागराच्या लाटांनी शिकवलं आयुष्याचा सार. धडकत राहायचं किनाऱ्यावरती, किती असो प्रहार. माघार नाही घ्यायची वादळांच्या भीतीने, कारण वादळांनाही थांबावं लागतं जिद्दीच्या शक्तीने. जिद्दीची शक्ती दाखवली, परंतु इथे विकेट आली आहे. जावं लागतंय ग्लेन फर्नांडिस. बॅक टू द पेवलेन. ग्लेनची विकेट आली आणि आता मात्र जर पाहायला गेलं तर संघाची अवस्था बिकट आहे आणि कठीण अवस्थेमध्येच आपल्या संघाला एक उबरकीस देण्यासाठी अक्षय देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. मित्रांनो लक्षात ठेवा, जेव्हा वाईट वेळ आपली परीक्षा घेत असते तेव्हा आपली सहनशक्ती आणि संयम हाच आपला खरा सोबती असतो आणि त्या सोबतीला, त्या सवंगड्याला घेऊनच तो मैदानाच्या आतमध्ये देखील आलाय. अक्षय आलाय मैदानाच्या आतमध्ये. अक्षय राणे एक जबरदस्त बॅटर आहे. मैदान या खेळाडूने देखील गाजवलेत आणि रेडी गाव म्हटलं की जर पाहायला गेलं तर ती ताकद आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. ग्लेन असतील, त्याचबरोबर गजानन सर असतील, त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर अक्षय असतील आणि अजून एक फलंदाज येणार आहे. तो आला की आपण नक्कीच त्याच्याविषयी देखील बोलणार आहोत. ओहो चांगला फटका कार्पेच्या साईने कव्हर्सला इथे पत्र भेटणारा. इथे कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. क्लासिकल ड्राईव्ह, चौकार 4 धावेसाठी. डीजे. थँक्यू डीसी. काय फटका केला पहा. हीच बॅटिंग करायची होती आपल्याला. फक्त आपल्याला जर पाहायला गेलं तर गॅप मध्ये फटके खेळायचे होते आणि ते प्रॉपर जमले. या खेळाडूला तो माइंडसेट पाहायला मिळतोय. त्याने देखील खेळ पाहिलाय डगआउट मध्ये राहून. ओहो या चेंडूवरती समोरच्या दिशेने भेदण्याचा प्रयत्न केलाय. भेदलाय का? हो भेदलाय अचूकतेने आणि बॉल चाललाय ओर द रोप षटकारासाठी. का फटका केलाय. आल्या आल्या आपली आक्रमकता दाखवली आणि अपोजिट संघाला नेस्तनाबूत करण्याचे ती इरादे जबरदस्त आता मात्र पाहायला मिळतात.
तीन गड्याच्या मोबदल्यावरती 49 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. तर चांगली बॅटिंग आता मात्र केली जाते. अक्षय राणे आले आणि त्यानंतर ज्या प्रकारे धावसंख्या सुसाट पळायला लागली निश्चितच आता मात्र कमबॅक केला जातोय बॅटिंग टीमच्या माध्यमातून. ही मॅच आजच्या दिवसातील पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. जैती तुळसच्या विरोधात आपल्याला मायमाऊली रेडी या दोन मातबर संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. ग्रामीण पटलावरच्या मॅच आहेत परंतु ग्रामीण संघ देखील कमी नाही आहेत हे दाखवलं जात आहे. सिंधुदुर्गमध्ये सातत्याने एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आणि कुठेतरी हे सिंधुदुर्गच्या क्रिकेटचा दर्जा हा वाढत चाललाय. ज्याप्रमाणे आपण रायगड ठाण्यामध्ये स्पर्धा पाहतो त्याच दांडीच्या स्पर्धा होतात या. ओहो या चेंडूवरती वाका फटका केला, अफलातून वार केला, चेंडू सीमारेषा पार. आता मात्र यांनी देखील रंग बदलायला सुरुवात केली अक्षय प्रमाणे. ठीक आहे धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 55 धावा. डबल पंजाचा गेम म्हणजेच 55 इथे मात्र धावफलकावरती लागले जात आहेत. चांगली बॅटिंग इथे मात्र केली जाते. ओहो या चेंडूवरती फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, मिड विकेटला फटका, डीपला प्रोटेक्शन, सिंगल येते, डबलचा विचार केलाय आणि दोन धावा धावफलकावरती जोडल्या देखील जात आहेत. दोन धावा आलेत, धावसंख्या वाढती. आतापर्यंत जर पाहायला गेले तर धावसंख्या 57 धावा या फलकावरती लागले जातात. सुरुवात चांगली झाली होती, धीम्या गतीने झाली होती परंतु त्यानंतर मधल्या षटकांमध्ये पडझड पाहायला मिळाली. त्यानंतर ज्या प्रकारे अक्षय आले आणि धावसंख्या वाढायला लागली. 57 धावा फलकावरती 5वं षटक 6वं षटक प्रगतीपथावरती आहे. ही धावसंख्या वाढवावी लागेल कारण का येणारे अजून देखील 16 चेंडू आपल्या हातामध्ये असणार आहेत आणि या 16 चेंडू मध्ये कुठेतरी आपल्याला 35+ धावांचा विचार करावा लागेल. ओहो या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर थोडंसं जर पाहायला गेलं तर फाईनला फटका केलाय, सिंगल येते. मोठा फटका खेळायचा होता मिड विकेटला परंतु बॅट चलकीशी कडा आणि त्यानंतर फाईनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल धाव फलकावरती ऍड होती. 58 धावा या धाव फलकावरती लागले जातात. चांगली मॅच रंगली दोन्ही बाजूने जर पाहायला गेलं तर आतापर्यंत जे द्वंद्व आहेत ते समान पाहायला मिळते कारण का एका बाजूला जर पाहायला गेलं तर फलंदाज देखील आक्रमकता दाखवत आहेत, दुसऱ्या बाजूला गोलंदाज देखील मध्ये मध्ये कमबॅक करताना पाहायला मिळतात. म्हणजेच दोन्ही संघ हे तुल्यबळ आहेत हे आपल्याला पाहायला मिळते आजच्या या सामन्यामध्ये. ओहो गुडने टेकले होते आणि त्यानंतर एक मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न स्क्वेअरलेगच्या डोक्यावरून होता परंतु त्यानंतर पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. उंची थोडीशी होती या चेंडूवरती आणि ती उंची ओळखता आली नाहीये आणि याचमुळे आज चेंडू सिंगल धावेसाठी धावफलकावरती धावा वाढतायत. धावसंख्या आतापर्यंत 59 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. अजून देखील 2 चेंडू या षटकातील बाकी असणार आहेत. शॉर्ट पिच मध्ये चेंडू त्याच्यावरती आक्रमकतेने फटका सजवलाय आणि बॉल चाललाय कौ कॉर्नरच्या डोक्यावरून. षटकार 6 धावींसाठी. चांगली बॅटिंग इथे उतर केली जाते आणि ही ताकद आहे गजानन यांच्याकडे, तो अनुभव आहे. धावसंख्या आतापर्यंत 65 धावा धावफलकावरती. ओहो धीम्या गतीने टाकला, ओळखलं आणि त्यानंतर शेवटपर्यंत बॉलला येऊ दिलं. अपरकट करण्याचा प्रयत्न होता त्यामध्ये सक्सेस अचीव झाले थोड्याफार प्रमाणात. त्यानंतर तिसऱ्याचा प्रयत्न केला, 3 धावा देखील कंप्लीट झाल्यात. रनिंग बिटवीन द विकेट ही देखील महत्वाची असते आणि ती पाहायला देखील मिळाली. 3 धावा आल्या, 3 धावेने धावसंख्येचं टोटल वाढतंय. धावसंख्या 68 धावा धावफलकावरती. निश्चितच सुरुवात जर चांगली असेल तर त्या सुरुवातीनंतर शेवट देखील चांगला होतो हेच आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात चांगली केली होती कोट्या राणे आणि त्याचबरोबर राहुल यांनी आणि स्टार्ट चांगला दिला होता. एक 30 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळाली होती आणि त्यानंतर निश्चितच थोडस पडझड झाली होती आणि अक्षय आणि
गजानन यांनी एक धावसंख्येला आकार द्यायला सुरुवात केली. या षटकामध्ये योगेश थोडेसे महागडे ठरले, कारण का 19 धावा त्यांनी खर्च केल्या. बघाच्या षटकामध्ये देखील 18 आल्या. या दोन षटकांनी इथे मात्र कमबॅक करून दिलाय. ते म्हणजेच माय माऊली रेडी संघाला. सुमधुर संगीत ऐकूया, मॅच कडे येऊया. आजच्या दिवसाची सुरुवात जयतीर तुळसच्या विरोधात मायमाऊली रेडी या संघांमध्ये आतापर्यंत जर पाहायला गेलं तर पहिल्या इनिंग मध्ये 6 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 7वं षटक प्रगतीपथावरती आहे. साहिल सावंत युवा टॅलेंटेड गोलंदाज साहिल सावंत आले. पहिला चेंडू त्यांचा कुलोर टप्प्याचा खोदून काढण्याचा प्रयत्न, तिथे थोडीशी लॉंगॉनला थोडीशी चुकी झाली. तोपर्यंत सिंगल डबल मध्ये कन्वर्ट झाले. 2 धावा आलेत आणि या 2 धावेने धावसंख्येचं टोटल वाढतंय. 2 धावेने धावसंख्या आतापर्यंत जर पाहायला गेली तर 70 या आकड्यावरती 70 धावा म्हणजेच चांगल्या प्रकारे स्कोर बोर्ड इथे आलता ठेवलाय. चांगली बॅटिंग या दोघांमध्ये एक जी पार्टनरशिप रंगली ती देखील महत्वाची आहे आणि त्या पार्टनरशिपची गरज देखील होती आणि ती पार्टनरशिप करत असताना आक्रमकता देखील महत्वाची होती. आणि या चेंडूवरती फटका फसलाय. डीप मिड विकेटला फटका आणि त्यानंतर झेल इथे मात्र टिपला जातोय आणि गजानन बॅक टू द पेवलेन. येस, कोणाची वाट पाहताय? हो, तो आलाय आलाय, या रेडी नगरीचा राजा आलाय आणि तो सांगून जातोय, मी शांत आहे म्हणून कमकोच समजू नका. वादळ येण्याआधीच आकाश नेहमी शांत असतं आणि आता वादळ आलंय मैदानाच्या आतमध्ये. या रेडी गावचा बाहुबली म्हणून ज्याला ओळखलं जातं, ती ओळख दाखवण्यासाठी याच रेडी नगरीचा सुपरस्टार कोण आलाय मैदानाच्या आतमध्ये? हो, प्रेक्षक देखील म्हणतायत आमचा नितेश आलाय बॅटिंग साठी. याच रेडीचा अभिमान, बाहुबली, षटकारांसाठी ओळखला जाणारा खेळाडू आहे. कित्येक मैदान या खेळाडूने गाजवले. पहा, तो आला मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या षटकारांची चर्चा प्रेक्षकांमध्ये रंगली देखील. प्रेक्षकांनी सांगितलंय त्याच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. प्रीतम यांच्याकडून 100 रुपये असतील. अंसिका स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून 200 रुपये आणि प्रभाकरजी राहुल सर यांच्याकडून 200, म्हणजे एका षटकारासाठी 500 रुपये हे लागलेत. पहा, याच रेडीचा बाहुबली आला आणि प्रेक्षकांमध्ये ती चर्चा देखील सुरू झाली. निश्चितच सुपरस्टार या रेडी नगरीचा तो देखील आहे. ओहो, वेगाने बॅट फिरवले, वेगाने बॅट फिरवले, त्यानंतर रनआउटची संधी आहे. कचरा टळला, निश्चितच कचरा टळला आणि तोपर्यंत बाईकच्या स्वरूपामध्ये ती सिंगल धाव येते. पार्टस्विंग चांगली पाहायला मिळाल्या, परंतु इथे मात्र बॉल पर्यंत पोहोचणं देखील गरजेचं होतं. बाईकच्या स्वरूपामध्ये सिंगल धावसंख्या ऍड झाल्यानंतर 71 धावा या धावफलकावरती जोडले जात आहेत. 7वं षटक प्रगतीपथावरती 3 चेंडू झालेत. फुल टॉस आहे. मिड विकेटला फटका, टिपला इथे मात्र प्रोटेक्शन, सिंगल इथे डबलचा विचार केला कारण का फंबल झालेत. अक्षयच्या प्रत्येक षटकारासाठी जिगरी बॉयज यांच्याकडे देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. अक्षय देखील कमी नाहीये, त्याने देखील दाखवले याआधी षटकार तो देखील मारू शकतो आणि कित्येक मैदानावरती त्याने स्वतःला सिद्ध देखील केलं. चांगली बॅटिंग देखील तो देखील करतोय. रखरखत्या उन्हामध्ये आता मात्र ती बॅटिंग देखील रखरखती दाखवावी लागेल. फटका तर खेळला, फटका हवेमध्ये आहे. झेलची संधी आहे का? नाही आहे, कारण का हा अक्षयचा वार आहे आणि हा वार झेपणाऱ्यातला नाहीये. हा वार सीमारेषा पार. षटकार डीजे
हो चांगला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरला इथे मात्र फटका डीपला प्रोटेक्शन सिंगल आले दुसऱ्याचा विचार केला नाहीये थांबवलं गेलं योग्य निर्णय घेतलाय धावसंख्या वाढतीये धावसंख्या 80 धावा धावफलकावरती लागले जात आहेत 80 धावा धावफलकावरती 7 षटकांचा खेळ संपुष्टात म्हणजे 6 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी असणार आहे सुमधुर संगीत ऐकूया मॅच कडे येऊया थँक्यू डीजे आणि रितेश यांच्यासाठी कॅश प्राइज वाढले त्यांच्या प्रत्येक षटकारासाठी हंसिका स्पोर्ट्स यांच्याकडून 500 रुपये प्रभाकर राहुल सर यांच्याकडून 200 रुपये आणि प्रीतम यांच्याकडून 300 रुपये असणार आहे म्हणजेच तब्बल 1000 रुपये जिंकू शकता एका षटकारावरती आज जर पाहायला गेलं तर नोटांची बरसात होत असताना पाहायला मिळते आवडते खेळाडू आहेत हे कारण का यांनी मैदान गाजवलेत आणि म्हणूनच आज घरच्या मैदानावरती त्यांचा धिंगाणा पाहायचंय प्रेक्षकांना आणि त्यासाठी आम्हीच दाखवले जाते चांगली बॅटिंग इथे पत्र करावी लागेल त्यासाठी स्ट्राईक वरती देखील यावं लागेल आणि जिगरी बॉईज यांच्याकडून देखील अक्षयच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये कॅश प्राइज असेल अक्षय देखील कमी नाही आहेत त्याने देखील एक षटकार लागवला म्हणजे 200 रुपये कॅश प्राइज त्यांनी देखील जिंकले आता जर पाहायला गेलं तर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आतापर्यंत 80 धावा धावफलकावरती लागलेत 7 षटकांचा खेळ संपुष्टात शेवटचे 6 चेंडू आपल्याकडे देखील आहेत म्हणजे ही 6 चेंडूवरती असणारी ती संधी आहे आपल्याला एक धावसंख्येला वाढवण्याची प्रसादचा पहिला चेंडू वाका फटका केलाय कव्हरच्या डोक्यावर उडवलाय आज शानदार षटकार सोपं नाहीये इथे एक लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला 6 धावींसाठी हो चेंडू चांगल्या रीतीने डिलेवर केला जातोय हा चेंडू जर पाहायला गेलं तर डॉट देखील आल्या डॉट चेंडूने इथे जर पाहायला गेलं तर धावसंख्येला थांबवलं हे शेवटचं षटक आक्रमकता दाखवली जाईल यात शंका नाहीये चांगला फटका खेळला काय फटका खेळला पा अप्रतिम कव्हरच्या डोक्यावर फटका खेळणं सोपं नाहीये त्यासाठी तो क्लास लागतो आणि तो क्लास आहे या खेळाडूकडे अक्षय चांगली बॅटिंग करतायत 86 धावा धावफलकावरती लागलेत शॉर्ट पिच मध्ये चेंडू हा राहणारच नाहीये कारण की या खेळाडूमध्ये ती ताकद आहे आणि ती ताकद पुन्हा एकदा आजमावली चूक केले गोलंदाजाने आणि बॉल चाललाय ओव्हर द रोप षटकारासाठी टीजे थँक्यू डीसी आणि इथे प्रेक्षकांसाठी देखील बक्षिसांची खैरात होत असताना पाहायला मिळते जर प्रेक्षकांनी षटकाराच्या बाहेर चिल टिपला तर त्यांच्यासाठी अर्धा लिटर थंडा बॉटल गोट्या राणे सर यांच्या माध्यमातून दिली जाणार आहे ओहो या चेंडूवरती कव्हर पॉइंट वरून फटका लाजवाब टाळ्यांचा गजर वा आणि प्रीतमने इथे थंडाची बॉटल सोडली थँक्यू डीजे काय अक्षयची बॅटिंग आवडले का प्रेक्षक म्हणतायत हो टाळ्यांचा गजरच सांगून गेलाय अक्षयची बॅटिंग लाजवाब आहे आज राज केले या खेळाडूने जबरदस्त बॅटिंग फुल टॉस आहे त्याच्यावरती आक्रमण आणि त्यानंतर षटकार की चौकार पाहायचंय षटकार आलाय वा थँक्यू पहा डीजे मास्टर देखील या मैदानावरती थोडस आग लावतायत जबरदस्त कामगिरी डीजे मास्टरांसाठी देखील कौतुक करावं लागेल जबरदस्त ते देखील आज मंत्रमुग्ध करतायत टायमिंग इथे मात्र प्रॉपर पाहायला मिळते ओहो चौथा इथे मात्र आला असता का 3 षटकार आलेत आणि त्यांच्यासाठी प्रभाकर सर यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज लागू झालाय या खेळाडूसाठी तर पण मला वाटतं 1000 रुपये जिंकले असतील आज 1000 रुपये जिंकले टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या अक्षयच्या धावा किती आल्या हे देखील महत्वाचं आहे
44 धावा त्याच्या बॅट मधून आल्या आहेत. 11 चेंडू 44 धावा, टाळ्यांचा गजर होऊन जाऊ दे अक्षयसाठी. काय बॅटिंग केले या खेळाडूने, जेव्हा गरज होती तेव्हाच इथे मात्र पिकअप स्ट्रोक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. गेअर बदलला, डायरेक्ट टॉप टाकला. त्याला मान्यच नाहीये इथे दुसरा आणि तिसरा गेअर, डायरेक्ट टॉप, आणि तो टॉप टाकला आणि धावसंख्येला सुस्थितीमध्ये नेऊन ठेवलंय. धावसंख्या जाऊन पोहोचले 104 या आकड्यावरती, म्हणजे जिंकण्यासाठी 105 धावांची आवश्यकता आहे आपल्याला. थँक्यू डीसी. निश्चितच आपण ग्रामीण क्रिकेट पाहतोय, परंतु मित्रांनो या आधी जर पाहायला गेलं तर ओपन क्रिकेट हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सातत्याने होत होतं. आणि याच ओपन क्रिकेटमध्ये असा एक संघ होता ज्या संघाने ओपनच्या संघाला मात दिले. हा एक संघ जर पाहायला गेलं तर एका वाडीचा संघ होता, आणि त्या वाडीच्या संघाने कित्येक ओपनच्या संघाला मात दिली. तो संघ कोणता होता? विजय किरवाडा. निश्चितच एक असा संघ, एक वाडीचा संघ, आणि या वाडीच्या संघाने जर पाहायला गेलं तर दिग्गज संघांना, प्रतीक 11 डिंगडॉंग संघ असेल, डॅझलिंग मापसा संघ असतील, या कित्येक मोठमोठ्या संघांना पराभूत केलं. आणि त्यांचं नेतृत्व कोणी केलं? निश्चितच किशोरजी भगत सर असतील, नाना नाईक सर असतील, यांच्या नेतृत्वाखाली जर पाहायला गेलं तर आत्ताच्या घडीला सिंधुदुर्गचा कॅप्टन कूल म्हणून ज्याला ओळखलं जातं, मास्टर माइंड म्हणून ज्याला ओळखलं जातं, गोपाळ भट्टा यांच्या नेतृत्वाखाली तयार झाले. आणि निश्चितच त्यावेळेचं क्रिकेट हे जर पाहायला गेलं तर पैशांसाठी नव्हतं. त्यावेळेचा क्रिकेट हा जर पाहायला गेलं तर गावाच्या नावासाठी होतं. आणि त्याच वेळेला पायात चप्पल देखील नसायची, असं एक क्रिकेट होतं. आज जर पाहायला गेलं तर व्यावसायिक क्रिकेट झालंय. आज बक्षिसांची खैरात केली जाते, परंतु त्यावेळेचं क्रिकेट थोडस जुन्या आठवणी देखील ताज्या झालेत. सर देखील आहेत, आणि ते देखील मॅचचा आनंद घेतात, आणि त्यांना देखील आपण प्रश्न विचारतोय. सर, आत्ताचं क्रिकेट आणि त्यावेळेचं क्रिकेट, ज्या वेळेला तुम्ही खेळत त्यावेळेचं क्रिकेट, काय सांगाल त्याबद्दल? त्यावेळेच्या आणि आताच्या क्रिकेटमध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे. त्यावेळी आम्ही लहान असताना चेंडीचे बॉल करून खेळायचो, आणि आम्ही बऱ्याच ठिकाणी लांब लांब असे मॅचसाठी जायचो त्यावेळी. आणि ह्यापेक्षाही टफ व्हायची त्यावेळी मॅच, आणि भांडं बिंड बॅटरी बिटिंग मारामारी अशा खूप काय घटना घडलेल्या आहेत त्यावेळी. आताचं क्रिकेटला व्यवसायिक स्वरूप आलंय, पैसे देखील मिळत आहेत. ISPL सारखी स्पर्धा आहे, आणि त्या ISPL सारख्या स्पर्धेमध्ये स्वप्नपूर्ती होते, कार देखील जिंकतायत. त्याबद्दल काय सांगाल? हा बदल चांगला आहे की थोडस वाईट देखील आहे? नाही नाही, बदल तर चांगलाच आहे. दिवसेंदिवस आता सुधारणा होत आहेत, त्यामुळे हा बदल चांगलाच आहे. आणि आमच्या रेडी गावाची मुलं बघितली तर असा एकोपा कुठे दिसणार नाही तुम्हाला. आमच्याकडे भांडण अशी कधीच नसतात. राजकारण असू दे आणि काय पण असू दे, सगळे एका ठिकाणी बसूनच करतात राजकारण आणि खेळ पण. त्यामुळे काय मोठासा फरक पडत नाही आपल्याला. निश्चितच मित्रांनो, या रेडी गावासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. निश्चितच छोटस परंतु मोजक्या शब्दात रेडी गावाचं जर पाहायला गेलं तर वैभव सांगितलंय सरांनी. आणि जयश्री शिरोडकर सर यांचं देखील आगमन झालं. सर, आपलं देखील सरच स्वागत आहे. सिबरा रेडी या संघाचे मालक देखील राहिले. ते देखील एक संघ जो सातत्याने आपल्याला मोठमोठ्या स्पर्धा खेळताना पाहायला मिळतो. आनंदवाडीची स्पर्धा आपण ती देखील पाहिली. त्या स्पर्धेमध्ये देखील सरांचा संघ होता. सर, आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपलं देखील व्यासपीठावरती यायचे सर, आपण देखील व्यासपीठावरती या. निश्चितच यानंतर आपण दुसऱ्या इनिंग कडे देखील जातोय. बदल होईल, मायक्रोफोन मध्ये जोडले जातील आमचे सहाय्यक समालोचक सावळाराम शिरोडकर सर. आपण त्यांच्याकडे जातोय, त्यांचा देखील सुमधुर आवाज ऐकतोय, आणि मॅचच्या दुसऱ्या इनिंग पाडावाकडे देखील आपण जातोय. थँक्यू.
महाराज यांना नतमस्तक होऊन स्पर्धेच्या दिशेने या प्रामुख्याच्या तिसऱ्या दिवसामध्ये पहिली लढत आणि पहिल्या लढतीमध्ये धावांचा पाठलाग करताना आपण मैदानात वळतोय. माय माऊली रेडी विपक्ष जयतीर तुळस या दोन बलाढ्य संघादरम्यान ही प्राथमिकची लढत. मैदानात आपण जर बघितलात तर प्रारंभीच्या इनिंग दरम्यान 8 षटकात धावफलकावरती 104 धावांचा एक डोंगर रचला गेलाय. 4 विकेटच्या मोबदल्यात 105 धावांचा करायचा आहे तो पाठलाग आणि बघूया कशा तरी पाठलाग केला जाईल. जयतीर तुळस आपला 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाहीये. पहिला चेंडू पंचांकडे अपील उचलून धरली आहे. पहिल्या चेंडूवरती पायचीतसाठी आणि अपील यावेळी मात्र पंचांनी देखील उचलून धरली. पंचांची बोटी आबाळाच्या दिशेने पहिल्या चेंडूवरती संकेतची खेळी समाप्त झाली आहे. पहिला धक्का 105 धावांचा पाठलाग करताना जयतीर तुळस संघाला संकेत याच्या रूपात. आमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये मित्रांनो. आपल्यासाठी हा शेवटचा कॉल आहे, अन्यथा पेनल्टीला आपल्याला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्या. 5 धावांची पेनल्टी दिली जाईल कारण प्रत्येक सामन्यात 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणं गरजेचं आहे. पहिल्या इनिंगचा विचार करता पहिल्या 4 षटकात खूप कमी धावा धावफलकावरती होत्या, परंतु 5वं 6वं षटक तिथून संघाने कमबॅक करायला सुरुवात केली माय माऊली रेडी क्रिकेट संघाने आणि त्यानंतर मात्र मागे वळून न बघता 104 धावांचा तो डोंगर आणि खऱ्या अर्थानं एक वादळी झंझावत खेळी 44 धावांची जी अक्षय याच्या बॅट बंदनं 6 षटकारांनी नाबाद 44 धावांची खेळी आपण बघितली. यावेळी आलेला नवीन फलंदाज परेश मैदानात पहिल्याच बॉलवरती मोठा फटका टोलवलाय आणि पहिल्याच बॉलवरती षटकाराचा आघात झाला मैदानात. येस थँक्यू डीजे. परेशच्या बॅट बंद झालेला षटकार धावांची सुरुवात आणि पहिल्या इनिंग मधली निश्चितच अक्षयची बॅटिंग. चौकार षटकारांची आतषबाजी आपण पहिल्या इनिंग मध्ये आणि ज्या फलंदाजाच्या निश्चितच अक्षरशः चौकार षटकारांची आतषबाजी अक्षयच्या बॅटमध्ये आपण बघितली. त्या बॅटिंगसाठी एक 500 रुपयाचं बक्षीस जे मोरिया ग्रुप यांच्याकडून या ठिकाणी आलेलं आहे अक्षयसाठी. तुमचं देखील खूप खूप आभार. मैदानात पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. गजानन सूर्याची या ठिकाणी गोलंदाजीत आणि पहिल्या षटकाचा विचार करता 1 गडी बाद. पहिल्या षटकातील 3 बॉलचा खेळ संपला. 1 गडी बाद 6 असा धावफलक. यावेळी मिस टायमिंग फटका शॉर्ट पॉइंटचा शिल्डर क्षेत्ररक्षक झेल खाली आणि यावेळी देखील झेलात रूपांतर केलंय. पुन्हा एकदा टाळ्यांचा आवाज झालाय कारण पहिलं षटक आहे मैदानात. 105 धावांचा करायचा आहे तो पाठलाग. 2 गडी बाद आणि धावफलकावरती नाममात्र 6 धावा. पहिलं षटक मैदानावरती प्रगतीपथावर आहे. 2 गडी बाद धावफलकावरती 6 ही नाजूक स्थिती आहे, परंतु आजच्या दिवसातील अजूनही 2 संघ जे पुढच्या सामन्यात आपल्या समोर येणार आहेत. ओमसाई रेडी आडेली विपक्ष ए स्पोर्ट्स आरवली. चला दोन्ही टीमचे कर्णधार आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस बॉक्स मध्ये आपण उपस्थित राहायचं आहे. आमच्या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित सन्माननीय मंगेश राणे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याची नाणेफेक आपण करायची आहे. नवीन फलंदाज मैदानात आलाय. स्ट्राइक वरती प्रसाद. विकेटची पडझड सुरू आहे मैदानात. धावफलकावरती 2 गडी बाद 6. फुल टॉस चेंडू मनगटी फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी शॉटला क्षेत्ररक्षक आहे. शॉट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूला बॅकअप देईल. प्रसाद हा फलंदाज वैयक्तिक एका धावेनिशी धावांची सुरुवात करतोय. आपल्या वैयक्तिक धावांची सुरुवात केली आहे आणि या सिंगल धावेनिशी धावफलक 7 धावांवरती. पहिल्या षटकातील नेमके पॉवर प्लेच्या षटकातील पहिल्या अंतिम चेंडूचा खेळ हा शिल्लक आहे. 2 गडी बाद 7. 105 धावांचा करायचा तो पाठलाग. साईड स्ट्राइक वर आडव्या बॅटने खेळला. मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. ग्लेन फर्नांडिस झेल खाली आणि अगदी सहज गतीने झेलात रूपांतर केले. तिसरा धक्का बसलाय आणि मैदानात
पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती 7 धावा. मुख्य व्यासपीठाच्या समोर सन्माननीय मंगेश राणे साहेबांच्या शुभ हस्ते पुढच्या सामन्याची टॉस ए स्पोर्ट्स आरवली आणि त्यांच्या दुसऱ्या बाजूने ओमसाई रेड्डी आडेली हे दोन बलाढ्य संघ. आणि पुढची लढत देखील आपण 8 षटकांची पाहणार आहोत. 8 षटक 5 गोलंदाज. पहिले 2 मॅन्डेटरी पॉवर प्ले, 3 ते 6 बॅटिंगचा पॉवर प्ले असेल, ज्यामध्ये 3 फिल्डर आउटसाइड द 30 यार्ड सर्कल आणि 2 रिव्ह्यू. बघूया या ठिकाणी टॉस होत आहे. टॉसचा कौल बघूया कुठल्या संघाच्या बाजूने गेलाय पुढच्या सामन्यासाठी. मैदानात पहिलं पॉवर प्लेचं षटक संपलंय. गजानन सूर्याजी काय भेदक गोलंदाजी, अक्षरशः भेदक गोलंदाजी. आणि त्या गोलंदाजीची आवश्यकता होती माय माऊली रेडी क्रिकेट संघाला. ती गोलंदाजी पहिल्या षटकात झाली आहे. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकासाठी रेडी एक्सप्रेस गौरेश कांबळी दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती. नवीन फलंदाज गोट्या आलाय मैदानात. एका बाजूने प्रसाद देखील मैदानात आहे, सिंगल धावेनिशी खेळतोय. यावेळी ओव्हरपिच चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय डाऊन द ग्राउंड. लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक जरूर आहे, परंतु तो बनेन प्रेक्षकांच्या भूमिकेत. वन बाउन्स, सीमारेषेचं उल्लंघन. 4 धावा प्रसादेच्या बॅटमधून. प्रसादच्या बॅटमधनं झालेला चौकार निश्चित. सांघिक धावफलक हा दुहेरी आकड्यात परावर्तित होतोय 11 धावांवरती. यावेळी ब्लॉक मध्ये खेळवला जातो जरूर शॉटला. ग्लेन फर्नांडिस चेंडूवरती वाखाणण्याजोगी पैकी ही विकेट किपरच्या दिशेने केली जाईल. तत्पूर्वी दोन्ही फलंदाज हे सुरक्षितरित्या पॉपिंग क्रीज मध्ये परतलेत, त्यामुळे एक सिंगल धाव आणि सांघिक धावफलक ह्या एका धावेनिशी परावर्तित 12 धावांवरती. 8 षटकांची ही लढत. पहिल्या इनिंगचा विचार करता आघाडीची 4 षटक, गोलंदाजाचा बोलबाला, गोलंदाजाचा दबदबा हा रेडी संघांच्या फलंदाजाच्या विरोधात झाला होता. परंतु त्यानंतर मैदानात अक्षयची पावलं वळली गेली आहेत आणि अक्षयने मागे वळून न बघता शेवटच्या क्षणापर्यंत नाबाद राहत संघाला जो धावफलक अपेक्षित होता 100 पार करून दिले 104 धावांपर्यंत. यावेळी बॅकफुटवर जाऊन एक हलकाच पंच केलाय. शॉर्ट पॉइंटचा फिल्डर पुन्हा एकदा चेंडूवरती एक सिंगल दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान. आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये पूर्ण झालेली एक धाव. धावफलकात बदल, पुन्हा एकदा स्ट्राईक मध्ये बदल. धावफलक 13 धावांवरती 3 विकेटच्या मोबदल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ हा मैदानात प्रगतीपथावरती असताना जरूर एक मोठा धावफलकाचा पाठलाग हा करायचा आहे. आघाडीचे खेळाडू स्वस्तात बाद झालेत, त्यामुळे पार्टनरशिप ही अति आवश्यक. यावेळी ऑफस्टिकच्या बाहेर खेळवण्याचा प्रयत्न. फलंदाज पहिल्यांदाच मागे होता, थोडस शपलून खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे व्हाईट बॉल साठी दात मागितली जात आहे. पंच सांगताय चेंडू हा फलंदाजाच्या पट्ट्यामध्ये होता, चेंडू हा फलंदाजाला खेळण्याजोगे होता, त्यामुळे निर्धाव चेंडूची नोंद ही सांघिक धावफलकात नोंदवली गेली आहे. गौरेश राईट अराउंड द विकेट. यावेळी चेंडूवरती फिंगर रोल केली होती, अल्टीपाल्टीचा प्रयत्न, चेंडूची फेकी थेट यष्टांवरती करण्याचा प्रयत्न. परंतु यावेळी फलंदाज गोट्या हा सुरक्षितरित्या पॉपिंग क्रीज पर्यंत पोहोचलाय. एक सिंगल धाव आणि सांघिक धावफलक आता मात्र 14 धावांवरती. यावेळी गोट्याच्या बॅट मधनं अल्टीपाल्टीचा प्रहार. गजानन सूर्याजी एक हाती झेल पकडण्याचा प्रयत्न. झेल सुटलाय, किंबहुना एका धावेची पावलं दुसऱ्या धावेकडे वळवली गेली आहे. 2 धावा आणि या दुहेरी धावेनिशी निश्चितच पॉवर प्लेच्या प्रारंभीच्या दोन्ही षटकांचा खेळ संपलाय आणि मैदानात 3 गडी बाद. धावफलकावरती 16 धावा. 105 धावांचा करायचा आहे तो पाठलाग आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 16 धावा झाल्यात. येणारी 6 षटक आहेत. 36 बॉलचा खेळ असेल आणि येणाऱ्या 36 बॉल मध्ये जवळजवळ 89 धावा आपल्याला बनवावे लागतील. मुख्य व्यासपीठाच्या दिशेने एरॉन 11 रेडी संघाचे संघमालक सन्माननीय रिचर्ड लोबो साहेबांचं आगमन झालेलं आहे. सरपंच चषकाच्या माध्यमातून स्पर्धेच्या 3ऱ्या दिवसामध्ये प्रारंभीच्या लढती दरम्यान आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत.
मैदानात प्रारंभीची दोन्ही मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटकं होती ती समाप्त झाली आहेत. गोलंदाजांचा धबधबा या प्रारंभीच्या 2 षटकात आणि आता मात्र फिल्डिंग रेस्ट्रिक्शन खोललं जात आहे. प्रोटेक्शन डीप बाउंड्री लाईनला तैनात केले गेलंय. गजानन सूर्याजी वैयक्तिक दुसरं, संघातर्फे तिसऱ्या षटकाची सुरुवात. पहिलाच बॉल जो डीप लॉंग ऑनला खेळलाय आणि पहिल्या बॉलवरती सिंगल धाव. हलकासा सकाळच्या सत्रात वाऱ्याचा वेग देखील आहे आणि सकाळच्या सत्रात प्रारंभीच्या लढतीत टॉस जिंकणं खूप गरजेचं होतं, कारण थोडासा ड्यू फॅक्टर होता सकाळच्या सत्रात. प्रारंभीची 4 षटकं मैदानात रेडी संघाने जो संघर्ष केलाय आणि तो संघर्ष निश्चितच टॉस जिंकणं खूप गरजेचं होतं त्या संघर्षामागे, कारण प्रारंभीची 4 षटकं जो संघर्ष झाला आणि त्यानंतर अगदी कडाक्याचं ऊन, खेळपट्टी तळपली आणि त्यानंतर फलंदाजांची बॅट देखील या मैदानामध्ये प्रारंभीच्या लढतीमध्ये अंतिम 4 षटका दरम्यान तळपली. यावेळी गोट्याच्या समोर ओव्हरपिच चेंडू खेळवलाय, त्याला मात्र फलंदाज कुठच्याही पद्धतीची दयामाया न दाखवता डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे भिरकावून देतोय. सरपंच चषक षटकार. यस, थँक्यू डीजे. गोट्याच्या बॅट मधनं झालेला प्रहार, सांघिक धावफलकात झालेलं परावर्तन 23 धावा धावफलकावरती. याही वेळेला अल्टीपल्टीचा प्रयत्न, नितेश राऊळ झेल खाली. ओहो हो, काय सुंदर झेल पकडला. एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही आहे. स्वतःच बॉडी संतुलन सावरत शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजरा रोखून धरल्या होत्या आणि झेलात रूपांतर केले गेलंय. धन्यवाद डीजे. काय अप्रतिम झेल नितेश राऊळ याच्या माध्यमातून आपण मैदानात बघितला. शॉर्ट थर्डमॅनला अगदी भारी भक्कम शरीरयष्टी होती. उलट्या दिशेने मागे धावत जाऊन झेल पकडणं गरजेचं होतं आणि जो झेल पकडला तो नितेश राऊळने आणि त्याच अप्रतिम झेलासाठी दिनकर सातर्डेकर यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं बक्षीस झालंय. युट्यूबच्या माध्यमातून ते प्रेक्षक आमच्यापर्यंत जोडलेत. उत्कृष्ट झेल पकडलाय आणि तो झेल बघितल्यानंतर लगेचच त्यांनी पारितोषिक या ठिकाणी दिलं गेलंय. कॉमेंट्री बॉक्स मधनं सातत्याने सांगत आलो, अगदी कडाक्याचं ऊन असतं, प्रखर ऊन असतं. मैदानात खेळताना आपल्याला काळजी घ्यावी लागेल. योग्य त्यावेळी योग्य तेवढं पाणी हे देखील मैदानात पिणं अपेक्षित आहे. मैदानात थोडीशी चॅलेंजिंग आउटफील्ड असते ना, त्या ठिकाणी आपल्या जीवाची देखील काळजी घ्यावी लागेल मैदानात. नितेश राऊळ थोडंसं दुखापतीमध्ये आहे. निश्चितच दुखापतीतनं सावरणं गरजेचं आहे, कारण त्याच्या टीमसाठी नितेश राऊळची भूमिका खूप अति महत्वपूर्ण आहे. त्यामुळे त्याला दुखापतीतनं सावरणं गरजेचं. मैदानात घोट्याच्या रूपात चौथा धक्का बसलाय. 4 गडी बाद. धावफलकावरती 23. नवीन फलंदाज नेहल तुळसकर मैदानात आलाय आणि त्याच्या बरोबरीने प्रसाद एका चौकारणीशी मैदानात खेळतोय. गोट्याच्या बॅटमधनं सरळ बॅटने षटकार आला होता. गोट्याला रिव्हर्स स्वीपचा फटका खेळणं गरजेचं नव्हतं. काहीशी आत्मघातकी जीव घेणे जो प्रयत्न मैदानामध्ये आपण बघितला आणि त्याच्या रूपात मैदानाच्या बाहेर जावं लागलं ते गोट्याला.
मैदानात गजा सूर्यजी प्रारंभीच्या षटकात आपण जर बघितलं तर जवळजवळ 3 विकेट, याही षटकात 1 विकेट फायबर प्राप्त करण्यासाठी संधी आहे गजानन सूर्यजी या गोलंदाजाला. राईट अराउंड विकेट. यावेळी सन्मानजनक क्रिकेट एक मनगटी फटका. ग्लेन फर्नांडिस मिड ऑफचा फिल्डर कव्हरच्या दिशेने जाईल, चेंडूची उचल करेल, एक सिंगल आणि सिंगल निश्चित धावफलक. आता मात्र 24 धावांपर्यंत धावफलक. ओव्हरचा विचार करता षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ हा शिल्लक. यावेळी आडव्या बॅटने खेळलाय, मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे हरिगौडा आणि अगदी त्याच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. अजून एक सफलता. टीमसाठी बसलेला 5वा धक्का, 5वा हादरा आणि गजानन सूर्यजी यांच्या खात्यामध्ये 5वी सफलता ही देखील प्राप्त केली गेली आहे. मित्रांनो, परिसरामध्ये या ठिकाणी बऱ्याचशा देवस्थानिक जागा आहेत. आपण जर रस्त्यावरती बघितलं चे 5 धावांचा करायचा आहे तो पाठलाग. पहिल्या 3 षटकात धावफलकावरती 25 धावा, म्हणजे अजूनही जवळजवळ 80 धावा या ठिकाणी बाकी उरल्यात. 5 षटक 30 बॉल मध्ये 80 धावा करायच्या आहेत. परंतु मैदानात गजानन सूर्यजी यांचा गोलंदाजीचा स्पेल जर आपण बघितलात, पहिल्या षटकात 7 धावा 3 विकेट आणि दुसऱ्या षटकात 9 धावा 2 विकेट. 2 षटकांचा स्पेल, जवळजवळ 18 धावा खर्ची घातल्यात आणि 5 विकेट गजानन सूर्यजी यांनी आपल्या गोलंदाजीत प्राप्त केल्यात या महत्वपूर्ण सामन्यादरम्यान. गोलंदाजी ट्रॅक वरती अजून एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती कीर्ती आहे, अगदी वरच्या स्थानी गोलंदाजामध्ये ज्याचं नाव आदराने घेतलं जात आहे, फिरकीचा जादूगर, याच रेडी गावचा सितारा ग्लेन फर्नांडिस गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. 30 बॉल आणि 80 धावा हे समीकरण आहे. येणाऱ्या कालखंडात ग्लेन फर्नांडिस आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. ग्लेनने जर या षटकात 2 विकेट घेतल्या तर हंसिका स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून देखील रोख 500 रुपयाचं बक्षीस देऊन सन्मानित केलं जाईल. आणि फलंदाजी ट्रॅक वरती रुपेश भैरे, अनुभवांनी परिपक्व असलेला खेळाडू आहे. थोडासा उशिरा आलाय मैदानात रुपेश भैरे आणि त्याच्या बरोबर आहे नेहल. पहिल्या बॉल वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू बरं ब्रेक झालाय. ग्लेन फर्नांडिस नेमकी हीच तर त्याची खासियत आहे. छोटी हाईट, अगदी शरीरयष्टी नाजूक आहे आणि कमी रनअप घेतल्यानंतर चेंडूवरती फिंगर रोल केल्यानंतर ऑफ ब्रेक, लेग ब्रेक पद्धतीची ती गोलंदाजी. यावेळी आकुटापाचा चेंडू डीप स्क्वेअर लेगला खेळलाय, फटका अगदी क्षेत्ररक्षकाच्या बाजूने. एक टप्पा खेळत असताना सीमारेषेचं उल्लंघन, 4 धावा. चार धावे निश्चित धावफलक. आता मात्र 29 धावांवरती 5 विकेटच्या मोबदल्यात चौथ्या षटकाचा खेळ हा मार्गस्थ असताना 105 धावांचा पाठलाग हा या महत्वपूर्ण सामन्यात जयतीर तुळस संघ करायचा आहे. रुपेश भैरेसाठी पुढचा चेंडू. ओहो हो, याही वेळेला मोठा फटक्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. चेंडू विकेट किपर गोट्याच्या दिशेने गेलाय. आपली सोपस्कर कामगिरी बजावली आहे. निर्धाव चेंडूची खेळी ही मैदानात या ठिकाणी समाप्त. सांघिक धावफलक पुन्हा एकदा स्थिरावला 29 धावांवरती. ओ, यावेळी स्लॉट मध्ये चेंडू मिळालाय. रुपेश भैरेच्या समोर डिपॉझिट केलाय, डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे स्लॉट मध्ये आणि त्यानंतर डिपॉझिट प्लॉट मध्ये षटकार रुपेश भैरेच्या बॅट मधनं.
येस, थँक्यू डीजे. ग्लेन फर्नांडिस काही काळामध्ये निश्चितच इंजरीमध्ये होता. इंजरीतनं सावरणं गरजेचं होतं त्याला. सगळ्या रेडीवासियांनी श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना केली होती आणि प्रत्येक खेळाडू, त्याचा प्रत्येक फॅन फॉलोअर्स म्हणत होता की ग्लेनला सावरणं गरजेचं आहे, कारण ग्लेन एक उदयोन्मुख सितारा आहे. आणि त्यानंतर ग्लेन निश्चितच इंजरीतनं सावरला आणि पुन्हा एकदा मैदानात खेळताना आपण पाहतोय. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू लॉंग लेग रिजन मध्ये मिस टायमिंग फटका झालाय. क्षेत्ररक्षक झेल खाली जातोय. काय सुरेख झेल पकडलाय लॉंग लेग रिजन मध्ये. रुपेश बैरेची खेळी आली आहे समाप्त आणि टोपण्णा याला देखील झेल खाली आपण बघितलं. मैदानात चौथ्या षटकातील खेळी समाप्त झाली आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 6 गडी बाद धावफलकावरती 35 धावा. येस, थँक्यू डीजे. पंच इशारा करतात कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले. मैदानात विचार करता 24 बॉलचा खेळ शिल्लक. 24 बॉल मध्ये येणाऱ्या कालखंडात जवळपास 70 धावा बनवायच्या आहेत. आणि पहिल्या इनिंगचा जर विचार केला ना तर येणाऱ्या अंतिम 4 षटकामध्ये जवळपास 73 धावा. अंतिम 4 षटकामध्ये माय माऊली रेडी संघाने 24 बॉल मध्ये 73 धावा बनवल्या होत्या आणि त्याच 73 धावा म्हणजे जवळपास येणाऱ्या 24 बॉल मध्ये आता मात्र 70 धावा करायच्या आहेत. जयतीर तुळस संघाला 105 धावांच्या प्रत्युत्तर लागेल. नेहाल तुळसकर आणि त्याच्या बरोबरीने दुसरा फलंदाज नॉन स्ट्राइक एंड वरती आलाय. किरण भगत गोलंदाजी ट्रॅक वरती. रेडी एक्सप्रेस वैयक्तिक दुसरं आणि संघातर्फे 5वं महत्वपूर्ण बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक घालण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती. 24 चेंडू आणि 70 धावा हे समीकरण आहे आता मात्र जयतीर तुळस टीम साठी. यावेळी ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अगदी सुरेखरित्या झेलात रूपांतर करतोय. 7वा धक्का बसलाय जयतीर तुळस क्रिकेट संघाला. 7 गडी बाद आणि धावफलकावरती 35 धावा. येस, थँक्यू डीजे. चला पुढचा सामना ओमसाई रेड्डी आडेली विपक्ष ए स्पोर्ट्स आरवली. सामन्याची टॉस ए स्पोर्ट्स आरवली संघाने टॉस जिंकलेली आहे. गोलंदाजीचा डिसिजन येस बॉलिंगचा निर्णय घेतला. पुढच्या सामन्यात आपण सज्ज राहायचे आहे. दुसऱ्या बाजूने ओमसाई रेड्डी आडेली संघ यांना प्रथमतः बॅटिंग साठी संधी दिली गेली आहे पुढच्या सामन्यासाठी. 8 षटकांची लढत. 5 गोलंदाज. पहिली 2 षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. 3 ते 6 दरम्यान एक बॅटिंग चॉईस पॉवर प्ले ज्यामध्ये 3 फिल्डर हे आउटसाइड द 30 यार्ड सर्कल आणि 2 रिव्ह्यू, एक बिमर साठी, त्यानंतर व्हाईट बॉल साठी. आणि सामना सुरू व्हायच्या अगोदर 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणं हे गरजेचं असेल. आलेला नवीन फलंदाज मैदानात पहिला चेंडू कव्हरेज त्याच्या बॉडीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु पहिला चेंडू काहीसं वॉर्मअप पद्धतीचा हाताळला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा आणि अवांतर धावेनिश्चित धावफलक 36 धावांवरती. 7 गडी बाद 36. नाजूक स्थिती आहे धावफलकावरती, परंतु संकटातनं सावरणं गरजेचं आहे तुळस संघाला. ओव्हरपी चेंडू याही वेळेला मिस टाइम फटका, परंतु क्षेत्ररक्षक नाही आहे. अगदी खाली क्षेत्रात चेंडू विसावला. विकेट किपर गोलंदाज की शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक, या 3 क्षेत्ररक्षकांपैकी एक क्षेत्ररक्षक जो झेल खाली येणे गरजेचं होतं. तिघांचाही कॉल झाला नाही. उडालेला झेल जमिनीला दान झाला आणि त्यानंतर बनवली गेलेली सिंगल धाव. सिंगल धावेनिशी सुरुवात झाली आहे ती अजित परब या फलंदाजाच्या खात्याची सुरुवात झाली आहे. दुसऱ्या बाजूने किरण भगत आहे. हे दोन्ही खेळाडू आता मात्र 8व्या विकेटसाठी तुळस संघासाठी मैदानात. 37 धावा धावफलकावरती. 7 गडी बाद. 5व्या षटकाचा खेळ हा मार्गस्थ आहे. डाव्या उजव्या हाताची जोडी आणि वारंवार फील्ड मध्ये बदल हा मैदानात करावा लागतोय.
या वेळेला मात्र आडव्या बॅटने खेळलाय, अगदी समोरच्या दिशेने भिरकावून दिलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सरपंच चषक, षटकार, 6 धावा. येस, थँक्यू डीजे. ऑस्टिकच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न, परंतु काय वार केलाय फलंदाजाच्या बॅट मधनं झालेला हा षटकार, धावफलक परावर्तित, 43 धावा. यावेळी पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, जमिनीलगतच्या सहाय्याने, कार्पेटच्या सहाय्याने चेंडू घरंगळत डीप मिड विकेटच्या दिशेने जातोय आणि चेंडूची परती जोपर्यंत गेली जाईल, एक सिंगल धाव आणि धावफलक आता मात्र 44 धावांवरती. 105 धावांचा डोंगर आहे, डोंगर आपल्याला सैर करावा लागेल आणि तो सैर करताना एक मोठी पार्टनरशिप, मोठी भागीदारी जी आवश्यक आहे आणि त्याची वाट बघितली जाते जयतीर तुळस संघाकडनं. यावेळेला पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न, आता मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. चेंडू विकेट किपर गोट्याच्या दिशेने आणि आता मात्र निर्धाव चेंडूची खेळी पुन्हा एकदा समाप्त. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेच्या षटकातील नेमका अंतिम चेंडू, गौरेश कांबळी आपल्या स्पेलची समाप्ती करणारा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा राईट राऊंड द विकेट रनिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. यावेळेला भिरकावून दिलाय, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं उडवण्याचा प्रयत्न, अगदी डीप स्क्वेअर लेगला झेलात रूपांतर केलंय. जवळपास 8वा धक्का बसलाय जयतीर तुळस क्रिकेट संघाला. अजित परब याच्या रूपात 8वा धक्का, 8 गडी बाद, धावफलकावरती 105 धावांच्या प्रत्युत्तर दाखल, 44 धावा. मैदानात 5व्या षटकाचा खेळ संपलाय. येणाऱ्या कालखंडात 3 षटक 18 बॉलचा खेळ आहे शिल्लक आणि विजयासाठी 18 बॉल वरती 61 धावा आता मात्र बनवाव्या लागतील. यस, थँक्यू डीजे. न्यू बॅटर सिद्धेश मैदानात नॉन स्ट्राइक एंड वरती, गोलंदाजी ट्रॅक वरती जर आपण बघितलं, गोलंदाजीत अक्षय वैयक्तिक पहिल्या संघातर्फे 6वं षटक, 18 बॉल 61 धावा हे समीकरण. आता मात्र धावगती आपल्याला धावांचा पाठलाग करता थोडीशी वाढलेली आपण पाहतोय. प्रति षटकामागे 20 धावा आता मात्र मैदानात आपल्याला बनवावे लागतील. 18 चेंडू आणि 61 धावा हे विजयाचं समीकरण जयतीस तुळस टीमसाठी. या वेळेला 6व्या षटकाची सुरुवात फुलटॉस चेंडूने जरूर केली आहे. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा टोपण या ठिकाणी स्क्रीनवरती आलाय. एक सिंगल निश्चित धावफलक आता मात्र पुढे सरसावलाय 45 धावांवरती. एक मोठा धावफलक आहे आणि त्याचा जर पाठलाग आपल्याला यशस्वी करायचा असेल तर आत्ताच्या क्षणी प्रति षटकात 3 मोठे फटके हे येणं अपेक्षित आहे तुळस टीमसाठी. परंतु आता थोडस उशीर झालेला आहे कारण गोलंदाजीत कमबॅक करायला सुरुवात झाली आहे मैदानात. यावेळी ऑस्टिकच्या बाहेरचा चेंडू आणि निश्चितच बराच बाहेर चेंडू हाताळला गेलाय. पंचांनी एक हात खोललाय, नो बॉलचा इशारा. यावेळी फ्रेडचा चेंडू जरूर होता परंतु ऐन मोक्याच्या क्षणी चेंडूवरती फिंगर रोल केली होती आणि आता मात्र निर्धाव चेंडू, फ्रीहिटचा चेंडू निर्धाव चेंडू काउंटिंग केला गेलाय. धावफलक स्थिरावलाय मात्र 46 धावांवरती. टेल एंडेडचे फलंदाज मैदानावरती जरूर आहेत परंतु आघाडीचे जे फलंदाज होते ते स्वस्तात बाद झाले आणि त्यानंतर मात्र धावांचा पाठलाग करणं थोडंसं कठीण होऊन बसलंय. सलामीचे फलंदाज संकेत 0 धावांवरती बाद झाला. साहिल देखील 0 धावांवरती बाद झाला. परेश 1 षटकार, प्रसाद 1 चौकार, त्यानंतर 7 धावा केल्यात प्रसादने. गोट्या देखील थोडीशी हारागिरी केली होती गोट्याने, रिव्हर्स स्वीपच्या रूपात बाद झाला 9 धावांवरती. यावेळी बॅटच्या टोईला चेंडूचा स्पर्श झाला. बॅटची टॉपेज जरूर घेतली होती परंतु गोट्या चेंडूपासून थोडासा दूर राहिला. यावेळी देखील विकेट होऊ शकली असती परंतु चेंडू जमिनीला दान झाला. पुन्हा एकदा एक सिंगल धाव पूर्ण झाली आहे आणि या एका धावेनेशी धावफलक हलकासा वधारलेला आपण पाहतोय. 47 धावा धावफलकावरती. 8 गडी बाद 47 असा धावफलक.
महत्वपूर्ण लढत आहे. 6वं षटक मैदानात प्रगतीपथावरती. ब्लॉक मध्ये खेळलाय, अगदी ब्लॉक मध्ये यॉर्कर लेनचा चेंडू. आता मात्र निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. काय अक्षरशः भेदक गोलंदाजी माय माऊली रेडी संघासाठी. गजानन सूर्याजीचा तो 2 षटकांचा स्पेल पुन्हा एकदा आठवावा लागेल. 2 षटकांच्या स्पेल मध्ये 18 धावा खर्ची घातल्यात आणि 5 बहुमूल्य विकेट आपल्या गोलंदाजीत नोंदवल्या गेल्यात. यावेळेला चेंडू पायावरती आदळलाय. पंचांकडे अपील उचलून धरली आहे पायचीतसाठी, परंतु यावेळी अपील फेटाळून लावली गेली आहे. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त झाली आहे आणि मैदानात 6व्या षटकाची समाप्ती होत आहे. 8 गडी बाद धावफलकावरती 48 धावा. या 8 षटकांच्या समाप्तीनंतर 6 षटकांच्या समाप्तीनंतर 8 षटकांची ही लढत म्हणजे येणाऱ्या कालखंडात 12 चेंडूंचा खेळ आहे शिल्लक आणि जवळपास 57 धावा 12 बॉलवरती आपल्याला बनवावे लागतील. सामना थोडासा कठीण होत चाललाय. 12 चेंडूमध्ये 57 धावा म्हणजे जवळपास 10 षटकार मैदानात आपल्याला टोलवावे लागतील. इथून मॅच मध्ये कमबॅक करणं थोडंसं कठीण असेल. सामन्यात प्रत्येक खेळाडूने आपले 100% योगदान दिलंय. गोलंदाजीत असो, फलंदाजीत असो, क्षेत्ररक्षणात देखील त्याहूनही दर्जेदार एकापेक्षा एक सरस कामगिरी रेडी संघाकडून आपण बघितली. मैदानात 7व्या षटकाची सुरुवात. 7व्या षटकात गोलंदाजीत सुरुवात झाली आहे. रोशन याच्याकडनं पहिल्या चेंडूवरती बनवली गेलेली एक धाव आणि या सिंगल धावेने धावफलक 49 धावांवरती. 49 धावा धावफलकावरती झाल्यात. 7व्या षटकाचा खेळ मैदानात आपण पाहतोय. यावेळी थोडासा उशिरा फटका खेळलाय. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे झेल खाली आणि यावेळी मात्र झेलात रूपांतर केले गेलंय. विकेटचा झालाय पतंग. जवळपास 9वा धक्का बसला मैदानात जयतीर तुळस क्रिकेट संघाला. 9 गडी बाद धावफलकावरती 49 धावा. यस, थँक्यू डीजे. रोशनच्या गोलंदाजीत सफलता प्राप्त केली गेली आणि आता मात्र 9 गडी बाद धावफलकावरती 49. ऑस्टिकच्या बाहेरचा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न. अगदी शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर प्रीतम शिरोडकर चेंडूवरती आलाय. चेंडूला बॅकअप दिलाय. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा धावफलक स्थिरावलाय. परिसरामध्ये सन्माननीय अमहेंद्र राणे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आपण पाहतोय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती असेल. आपण मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी स्थानापन्न झालेलं आपण पाहतो अमहेंद्र राणे यांना. हो, यावेळी अतिरिक्त फेकी मैदानात धावबादसाठी संधी होती त्यामुळे अतिरिक्त फेकी झाली आहे. एक धाव या ठिकाणी पूर्ण झालेली देखील पाहतो आणि सिंगल धावेनिशी 50 धावा धावफलकावरती जयतीर तुळस क्रिकेट संघ. 105 धावांचा प्रत्युत्तर दाखल 50 धावा आता मात्र उरलेत. यानंतर 9 चेंडू बाकी, परंतु यानंतर 55 धावा बनवायच्या आहेत. हो, आकुट टप्प्याचा बाउन्सर पद्धत ते दाखवलं होतं. फ्रंटफुट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. यानंतर देखील एक महत्वपूर्ण लढत. ओमसाई रेडी अडेली विपक्ष ए स्पोर्ट्स आरवली. 2 बलाढ्य संघ आमने सामने भिडताना आपण पाहणार आहोत पुढच्या लढतीमध्ये. यावेळी अल्टीपल्टीचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा या ठिकाणी निर्धाव चेंडूची खेळी समाप्त झाली आहे आणि जवळपास 7व्या षटकाची समाप्ती. 7 ओव्हरचा खेळ संपलाय. 50 धावा धावफलकावरती 9 गडी बाद. शेवटचा गडी आहे मैदानात आणि येणारे 6 चेंडू मध्ये 55 धावा हे समीकरण असेल जयतीर तुळस टीम साठी. आपण पाहतोय सरपंच चषक संपूर्ण रेडी गाव आयोजित ही होऊ घातलेली स्पर्धा. स्पर्धेचा 3रा दिवस आहे आजचा. 3ऱ्या दिवसातील ही प्राथमिक लढत. पहिल्या दिवसामध्ये 2 संघ पुढे गेलेले आपण बघितले. माऊली केरवाडा, त्यानंतर एरोन 11 रेडी बाणगाव. कालच्या दिवसात राजाराम वॉरियर्स तळवडे आणि त्यानंतर निलेश 11 रेडी उभादांडा संघ जो कालच्या दिवसात दुसरा संघ ठरलाय. परंतु आजच्या दिवसात बघूया कोण असेल. हे 2 संघ, या 4 निवडक संघांपैकी कुठले 2 निवडक संघ पुढील फेरीमध्ये सुपर 8 साठी आपलं नाव नोंदवताना आपण पाहणार आहोत.
जाता जाता शेवटच्या षटकात एक षटकार झालाय फलंदाजीत योगेश याच्या बॅट मधनं झालाय. योगेश नेरुरकर 7व्या षटकादरम्यान अंतिम षटकादरम्यान यावेळी पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त झाली आहे आणि धावफलक स्थिरावलेला पाहतोय 56 धावा. सामन्यात धावा बऱ्याच झाल्यात. वारंवार उल्लेख करावा लागेल तो फलंदाजीत अक्षय याच्या बॅटमधनं झालेली चौकार षटकारांची तुफानी पारी. 6 षटकार एका चौकाराच्या जोरावरती नाबाद 44 धावांची ती विस्फोटक खेळी आणि खास करून त्याच्या विस्फोटक खेळीवरती बक्षिसांची खैरात देखील झाली होती आणि त्याच्या खेळीच्या जोरावरती तो डोंगरा एवढा धावफलक उभारू शकला मायमौली रेड्डी संघ. यावेळी फलंदाजापासून वारंवार चेंडू हे दूर ठेवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. गोलंदाज टोपण याच्याकडनं सलगचा दुसरा अवांतर चेंडू, सलगचा दुसरा व्हाईट बॉल आणि धावफलक परावर्तित झालेला आपण पाहतोय. 58 धावांवरती 9 गडी बाद 58 असा धावफलक आपण पाहतोय. यावेळी वेळेला पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. वारंवार पंचांना कसरत करावी लागते कारण टोपणना एकाच टप्प्यावरती चेंडू हाताळतोय. फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न हा होतोय कारण टोपणनाला माहिती आहे याही षटकात अजूनही षटकार होऊ शकतात कारण योगेशने एक षटकार टोलवलाय. त्यामुळे थोडस दूर ठेवण्याचा प्रयत्न होतो टोपणना याच्याकडून. ओव्हरपी चेंडू यावेळी मिड ऑफला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आला या चेंडूवरती एक सिंगल. स्ट्राईक रोटेट झाले. धावफलक पुढे सरसावला 59 धावांवरती 60 धावांवरती परावर्तित झाले धावफलक आपण पाहतोय. मिस टायमिंग फटका विकेट किपरच्या डोक्यावरनं. शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर आलाय चेंडूवरती. अक्षय चेंडूची परती करेल तेवढ्यात निर्धाव चेंडूची खेळी पुन्हा एकदा समाप्त झाली आहे. धावफलक स्थिरावलाय. जरूर एक मोठा धावफलक आणि धावफलक त्याचा पाठलाग करण्यासाठी विकेटची पडझड झाली. पहिल्या षटकापासून विकेटची पडझड सुरू राहिली आणि ती विकेटची पडझड थांबवणं थोडंसं कठीण होऊन बसलंय जयतीर तुळस संघाला. आघाडीचे 2-3 खेळाडू बाद झाल्यानंतर एक छोटीशी पार्टनरशिप बनणं गरजेचं होतं. एक 40-50 धावांची पार्टनरशिप झाली असती तर पाठलाग होऊ शकला असता. परंतु मैदानात आलेला प्रत्येक फलंदाज प्रत्येक बॉलवरती षटकार टोलण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यामुळे ती विकेटची पडझड सुरू राहिली आणि आता मात्र 9 गडी बाद धावफलकावरती 60 अशी स्थिती आहे. यावेळी मात्र अगदी शेवटच्या बॉलवरती मोठा प्रहार झालाय. या चेंडूवरती षटकार आणि 6 धावेनिशी सांगता झाली आहे. सामना संपलाय आणि 6 धावेनिशी 66 धावांपर्यंत धावफलक पोहोचलाय. चौतीस धावांनी एक मोठ्या धावफलकाने बाजी मारत 38 धावांनी या सामन्यात विजयश्री संपादन केलाय. एक छान सुंदर घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांच्या समोर कार्य केले ते मायमाऊली रेड्डी संघाने. फलंदाजी गोलंदाजी आणि त्याहूनही दर्जेदार क्षेत्ररक्षण आपण या सामन्यात बघितलं आणि सामन्यात पहिला विजयश्री संपादन केलाय.